नेहमीचा डाळ दोडका आणि मसाला दोडका खाऊन कंटाळा आला होता, म्हणून आज दोडक्याची नवीन पद्धतीची भाजी बनवली. एकदम मस्त झाली होती. एक कोवळा दोडका घेतलेला आहे, त्याची साल काढून घेऊया. थोडीशी वेगळी रेसिपी वेगळ्या पद्धतीने दाखवलेली आहे, एकदम चविष्ट होते. आता हा दोडका आपण किसून घेऊया. नेहमी डाळ दोडका किंवा आपण मसाला दोडका करतो त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने वेगळ्या चवीची लागते आणि झटपट पण होते ही रेसिपी. मुलांना तर खूप आवडते. तर आपण हा किसून घेऊया. दोडका किसून घेतलेला आहे. किसून घेण्याऐवजी बारीक कापून घेतला तरी पण चालेल. एक मिरची, लसणाच्या 10 पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा. आता हे सर्व आपण जाडसर ठेचून घेऊया. 2 चमचे तेल तापवलेलं आहे. मोहरी तडतडली की जिरे, तीळ, कढीपत्ता, शेंगदाणे जाडसर कुटलेले आहेत, हिंग. शेंगदाणे थोडे भाजून घेऊया, क्रिस्पी होतील. आपण चटणी किंवा भाजी म्हणून पण खाऊ शकतो. आपल्या नेहमीच्या भाजीपेक्षा थोडीशी वेगळी चवीला लागते. आता शेंगदाणे भाजलेले, आपण जो ठेचा केला होता तो घालून घेऊया. शेंगदाणे या चटणीमध्ये मस्त क्रिस्पी लागतात. चवीला छान लागते शेंगदाण्यांमुळे चटणी. आता आपलं आलं, लसूण, मिरची पण भाजलेली आहे. आता आपण दोडका किसून घेतला होता तो टाकून घेऊया. दोडका पण तेलावर परतून घेऊया. किसल्यामुळे दोडक्याला थोडं पाणी सुटतं, तर व्यवस्थित परतून घ्यायचं तेलावर, म्हणजे चवीला लागतं चटणी. किस व्यवस्थित भाजला गेलेला आहे आणि तेल सुटलेलं आहे. आता त्याच्यावर टाकूया आपण थोडीशी हळद, तिखट, मिरची पण टाकलेली आपण, चवीनुसार मीठ. थोडंसं तेलावर पुन्हा परतून घेऊया. आता दोडका किसून घेतलेला आहे त्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. एक पाण्याचा फक्त आपण हक्का मारून घेऊया. आता झाकण ठेवून 2 मिनिट वाफ आणूया. भाजीतलं पाणी आटलेलं आहे आणि तेल सुटलेलं आहे भाजीला. भाजी म्हणा किंवा चटणी म्हणा तयार आहे आपली. आपण भाकरी बरोबर, चपाती बरोबर खाऊ शकतो, डब्यामध्ये देऊ शकतो. जे दोडक्याची भाजी खात नाही ते अशा पद्धतीने भाजी केली तर नक्कीच खातील. तर गरम गरम आपण काढून घेऊया. आयत्या वेळी केली तरी पण चालते. दोडका अगोदर किसून ठेवायचे आणि करायची आपण भाजी. तयार झालेली आहे मस्त चवीची दोडक्याची चटणी किंवा भाजी.